आणि ऐतिहासिक क्रीडांगण. नेहमी या क्रीडांगणाचा खेळ प्रत्येक खेळाडूला खेळण्यात पाहण्यात हा आवडलाय. कारण पाटा विकेट त्यानंतर ग्रास या क्रीडांगणावरती नेहमी असते. लेदर लेदर क्रिकेटचे धडे या क्रीडांगणावरती अनेक सारे खेळाडू घेत असतात आणि त्याच लेदर विकेटवरती सध्या तरी ही स्पर्धा सुरू आहे. आता मॅच तुम्हाला पाहायला मिळते तिसरी. हेदुटणे आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळतोय हनुमान मोठी देसाई. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाली आहे. योगेश जाधव आणि रोहित म्हात्रे. गेसरच्या स्पर्धेमध्ये रोहित म्हात्रेची बॅटिंग खूप चांगली चालली. 20पेक्षा जास्त धावा त्याने बनवल्या, परंतु त्या मॅचमध्ये पराभवाचा धक्का देत असताना खरं तर या संघाला तिथून तुम्ही रिटर्न येताना बघितलं. परंतु आता युटर्न जरूर त्याने त्या क्रीडांगणाचा मारला, परंतु आता एंट्री केली मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या समोर असताना मोठी देसाई. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. तर विनंती करेन की लवकरात लवकर बॉलर प्रमोट करा. आय थिंक सो संदेशच असतील आणि लवकरात लवकर आपण या सामन्याला सुरुवात करूया. 5 ओव्हरची मॅच. मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक. डीपमध्ये 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. ऑलरेडी सेट झालेले आहेत. एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, तो आता कदाचित कव्हरच्या दिशेने वळतोय. दुसरा फिल्डर आपण बघतोय मिडविट केटला. आणि आज या नावाने अन्वी 11 जनमान मोठी देसाई आज या नावाने आज संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सध्या तरी विष्णू अवतार घेतलाय आमचे साथी कॉमेंटेटर करणजी काळन सर. सध्या तरी सोफ्यावरती विष्णू अवतार घेऊन ते आनंद घेतील, कारण त्यांच्याच गावातला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. रोहित म्हात्रे ऑन द स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला योगेश जाधव. संदेश म्हात्रेने आपली रिस्पॉन्सिबिलिटी याही मॅचमध्ये दाखवली पहिल्या षटकाची. देऊयात या दोन्ही संघांना खूप साऱ्या विजयाच्या शुभेच्छा आणि करूयात या मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल ताकदीने खेळायचा होता. बॅक टू द बॉलर ऑन साईडला चाललाय. मिडॉनला चेस करता आलं फिल्डरला. मिडॉनला क्रॉस करू शकला नाही बॉल. आणि या अशा पद्धतीने पहिल्या बॉलवरती सुंदर सुरुवात करत असताना संदेश म्हात्रे एक वेगवान बॉलर, खांद्याचा नेहमी तो वापर करतो. त्याची उंची जेवढी आहे त्या उंचीचा बेनिफिट मिळवत असताना ॲज अ फास्टर बॉलर म्हणून त्याची वर्णी लागते कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये. सेकंड बॉल फुल टॉस करण्याचा प्रयत्न, परंतु वाईड लाईनवरती टाकल्या असल्या कारणाने अगदी दिशा देण्याचं काम. बॉल चाललाय घरंगळत डीप थर्ड मॅन बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा चौकार. बॅट्समनने मुवमेंट लवकर चेंजअप केली. रोहित म्हात्रे होते. सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी या खेळाडूला कमी जाणलं जातं, परंतु अशा पद्धतीने बॉल आला ज्या पद्धतीने त्याला फक्त बॉलच्या रेषेपर्यंत जायचं होतं. परफेक्टली बॉल रेषेमध्ये येत होता आणि त्या बॉलला पाठवलं गेलं थर्डमॅन बॉर्डरलाईनच्या बाहेर. तिथे पहिला चौकार आलाय. शफल झाला ऑन साईडला. क्रॉस बॅटेड फटका सुंदर. मिडविकेटला बॉल चालाय हवाई यात्रेसाठी. रोहितचा पहिला षटकार. डिफेंड गती तुमचा बचाव करत असते आणि त्याच गतीचा खरं तर वापर करण्याचा प्रयत्न संदेश म्हात्रेचा, परंतु त्या गतीचा वापर या ठिकाणी केला गेला रोहितने. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक पुल करत असताना या बॉलला गुल केलं गेलं बाउंड्रीच्या बाहेर, जिथे षटकार आला रोहित म्हात्रेच्या बॅटमधून आणि टीमची धावसंख्या 10. सध्या तरी पराभवाचा धक्का सोसलाय गेसर या स्पर्धेमध्ये. माहिती आहे की एकाच दिवसामध्ये दोन वेळा पराभूत होणं म्हणजे कुठेतरी खच्चीकरण करण्यासारखं असतं. त्याच्यामुळे सध्या तरी प्रभावशाली बॅटिंग करायला सुरुवात केली आहे रोहित म्हात्रेने. पहिला चौकार आला, त्यानंतर ऑन साईडला खेचत असताना मिडविकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळाला त्याचा षटकार. आणि आता संदेशच्या विरोधात 2 अटॅक केलेले आहेत फलंदाज रोहितनं. लेंथ पुढे टाकण्यात आली, स्वीप करण्यात आलाय. सुंदर फटका. सेन्सिबल क्रिकेट. आता याच्या अगोदर तुम्हाला अटॅक पाहायला मिळाला. आता बॉलच्या मिनिटमध्ये येत असताना बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर. अजून एक 4. अग्रेशन दाखवलंच पाहिजे असं नसतं. कधी कधी तुमचा माइंड शार्प असला पाहिजे, माइंड शांत असला पाहिजे आणि शांत पद्धतीने हा चौकार आला नुकताच. आता वळवला बॉल. आता गती कमी होती, परंतु टप्पा पुढे टाकण्यात आला. लेन थोडीशी पुढे खेचण्यात आली होती संदेश म्हात्रेच्या माध्यमातून. हा पहा बॉल ओव्हर द विकेटने उजव्या हाताच्या खेळाडूसाठी कमी गतीचा आता बॉल टाकला. आणि आता आपण लेंथ बॉल टाकणं ही या खेळाडूची ओळख बघितली आहे. जास्त करून लेंथ बॉलवरती तो फोकस करत असतो.
परंतु एक लेंथ बॉलवरती अटॅक झाला, त्यामुळेच त्यांनी गती थोडीशी का होईना परंतु त्याच्या नॅचरलीने थोडीशी कमी केली गेली आणि या ठिकाणाहून डॉट बॉल. आता फिंगर रोल करत असताना बॉटम हँडचा वापर सुंदर सुंदर केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूची फिल्डिंग होतीये आणि दरम्यान आपण पाहिल्या तर या पहिल्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये बनल्या धावा 15, एकही विकेट गमावली गेली नाही. जिथे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो संघ हे दुटणे. मॅनेजमेंट कमिटी मेंबर मैदानाच्या आतमध्ये जा. विनंती करेन की कॉन्फिडंटली मैदानाच्या आतमध्ये खेळता तेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने क्रिकेटच्या खेळाला पुढे नेऊ शकता आणि कॉन्फिडंट पाहायलाच मिळाला रोहितमध्ये. रोहितच्या बॅटमधून आपण तब्बल बघितल्या आत्तापर्यंतच्या ज्या पहिल्या ओव्हर नंतर धावा आहेत त्या धावा संपूर्ण त्याच्या आहेत आणि आता फर्स्ट टाइम आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच योगेश. ओव्हर नंबर 2 सागर स्टेपमध्ये चुकला आहे कदाचित, त्यामुळेच पुन्हा एकदा यू टर्न मारून तो बॉलिंग मार्कवरती त्याचा रेडी होईल. तुम्ही बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके बघितले, त्यानंतर आपण बघितला स्कोर वाढत असताना स्ट्रायकर बॉलरवरती अटॅक केला गेला रोहितनं. शेवटच्या बॉलवरती त्याच्याच खात्यामध्ये ती सिंगल्स आली. स्ट्राईक रोटेट होत असताना आता सध्या तरी त्यालाच तुम्ही बघत आहात ऑन अ स्ट्राईक. सागर रेडी. पॉवर प्लेचं दुसरं षटक. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल होता परंतु तो जाईल मैदानाच्या बाहेर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहितच्या बॅटमधला अजून एक षटकार. नव्हता, थोडासा फक्त पुढे टाकण्यात आला परंतु बॉलवरती फोकस असल्या कारणाने हा बॉल तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर बघितला. जास्त लेन बॉलही नव्हता परंतु त्याच्यावरती रिझल्ट खूप चांगलं मिळालं गेलं रोहितला आणि त्याच्या बॅटमधून नुकताच आलाय षटकार. कमी गतीचा बॉल आता स्ट्रेट खेळतायत फिल्डर त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न. इथे मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा मोबदला भोगावा लागतोय 2 धावेने. सिंगल्सच बनली असती परंतु त्या ठिकाणी मिसफिल्ड होताना तुम्हाला पाहायला मिळाली. तिथनं आपल्याला पाहायला मिळतात 2 धावा आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 23. इंडिव्हिज्युअल 23 वरती सुद्धा खेळतोय रोहित, कारण धावसंख्येवरती तुम्ही विचार केला गेला तर त्याच्याच धावा आहेत स्कोरबोर्डवर सध्या ज्या दिसणाऱ्या धावा. प्रत्येक बॉलरवरती त्याने अटॅक केलाय कारण पहिल्या ओव्हरमध्ये 3 मोठे फटके आणि या ओव्हरमध्ये एक मोठा फटका ऑलरेडी आलाय. ऑप्शनवरती बॉल होता, मागे चालाय, थर्डमॅनने कव्हर केला बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो मिस केला. डायरेक्ट हिट तेवढंही सोपं नव्हतं कारण थर्डमॅन आणि फाईन लेग हे क्षेत्ररक्षक अगदी क्लोज असतात. मग त्यांच्याकडे बॉल गेल्यानंतर बॉलला उचलणं मग लगेच स्टंपवरती फेकणं हे थोडंसं कठीणच असतं. तिथे थर्डमॅनला फिल्डिंग तुम्ही चांगली बघितली. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 24 आणि आता तुम्हाला पाहायला मिळतं ऑन स्ट्राईक योगेश जाधव. भरपूर वेळ ते नॉन स्ट्राईक इनवरती राहिले परंतु आता सध्या तरी ते तुम्हाला पाहायला मिळतील ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. 2 बाउन्सवरती चेंडूला स्टॉप त्याने केलाय. याही बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल या टीमचा डाव आता पुढे जात असताना 25. 1.4 षटकांचा खेळ संपलाय सध्या तरी. विकेट अजूनही गमावली नाही. दोन्ही खेळाडूंनी चांगला टाइम स्पेंड केलाय खेळपट्टीवरती कारण आत्तापर्यंतच्या बॉलवरती आपण बघितलं तर चांगल्या बॉलवरती सुद्धा प्रत्युत्तर राहिलं रोहित म्हात्रेचं आणि तोच आता सध्या तरी तुम्हाला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म बॉलर त्याच्यासमोर आक्रमण करायचं होतं पण तो ऑफस्टंपच्या हलकासा बाहेर टाकण्यात आला होता चेंडू. थोडासा आता बॉडीपासून दूर बॅटच्या रेंजपासून दूर ठेवायचा होता. मोठे फटके जेव्हा ऑनसाईडला जास्त येत असतात ना उजव्या हाताच्या खेळाडूंकडून तेव्हा तेव्हा असे गोलंदाज ह्या गोष्टीचा विचार करत असतात की बॉडीपासून दूर चेंडू टाकला तर खेचण्यात थोडंसं स्ट्रगल करावं लागेल आणि तेच पाहायला मिळालं सागरच्या बॉलिंगवर. शेवटचा बॉल मागे खेळतात फाईन लेग त्या ठिकाणी अडवला एका हाताने बॉलला परंतु मागे चाललाय बॉल. सिंगल कंप्लीट होईल. सेकंडसाठी चान्स घेतील कदाचित. सेकंडसाठी चान्स घेतली आहे आणि या ठिकाणाहून 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात कंप्लीट होत असताना. चांगली फिल्डिंग झाली. जर बॉल तो हाताला स्पर्श झाला नसता तर कदाचित चौकार गेला असता. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर हेदुटणे टीम बॅटिंग करत असताना धावा जोडतीये टीमच्या टोटलमध्ये 27 धावा.
असणार हे संगीत, कारण मराठी असेल, हिंदी असेल, अनेक सारी अशी संगीत आहेत जी आपल्या वडिलांच्या काळामध्ये खरं तर प्रदर्शित झाली, जी वडिलांच्या काळामध्ये आली. आपण तेव्हा खूप छोटे होतो, परंतु आता ते संगीत ऐकण्यास काही वेगळाच रस आहे. कारण अनेक सारी अशी जुनी संगीत आहेत, जी जुनी संगीत आता नव्याने रिपब्लिश होत आहेत आणि ते तुमच्यापर्यंत येतात. त्याच्यातलंच हे संगीत हृदय वसंत फुलताना. आणि अनेक साऱ्या वेडिंग शोजमध्ये तुम्ही बघितलं असेल तर या गाण्याची जास्त निवड होते. सध्या तरी DJ मॅनने तो गाणं तुमच्यासमोर प्रदर्शित केला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 अर्थातच 27 धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत. एक चांगली स्थिती बनवली आहे, कारण सुरुवातीपासून दबाव नव्हता. पॉवर प्लेचे 2 षटकं होती. तुम्ही बघितलं तर मुभा जास्त नव्हती. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये नवीन फ्रेश बॉलर आलाय. बॉल हवेमध्ये होता, फिल्डरच्या दूरवरती चेंडू पडण्यात आला. मयूर त्या ठिकाणी होते. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल लेग बायचा इशारा करत असताना प्रसाद सहस्त्रेबुद्धे सर आणि या लेग बायच्या रूपाने टीमची धावसंख्या या ठिकाणी पुढे जाते. ती म्हणजे टीमच्या टोटलमध्ये 28 धावा. 5 फिल्डर आता सीमेचं रक्षण करतात, कारण ॲडव्हान्टेज असणाऱ्या त्या ओव्हरमध्ये चांगला खेळला रोहित. रोहितच्या बॅटमधून आत्तापर्यंत आल्या धावा 26. त्याला पाठबळ राहिलं योगेश, त्याच्याही बॅटमधून आपल्याला सिंगल पाहायला मिळाली. बॅकफुटला गेले, चेंडूला पंच केला. फिल्डर त्या ठिकाणी स्वीपर कव्हरच्या दरम्यान टप्पा पडला आणि बॉल मागे चाललाय. अनुमान होता की बॉडीला आदळेल बॉल, परंतु टप्पा पडला. अगदी जवळून बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. टीमचा विकेट कीपर, खरं तर विकेट टेकर बॉलर आपण अजयला बघतोय. त्याच्या विरोधातला बॅकफुट पंच तुम्ही पाहिला. बॅकफुटला जात असताना पंच करत असताना स्वीपर कव्हरच्या थोडासा पुढे होता क्षेत्ररक्षक, परंतु त्यांना भेदून चौकार आलाय. आता फ्रंटफूट चेक करत असताना ऑनसाईडला खेळलाय. फक्त गतीचा वापर, टप्पा पडलाय आणि हा बॉल चालला बॅकआउट स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. शार्प माइंड या ठिकाणी यूज करतोय रोहित, कारण हीच त्याची खासियत आहे. कारण या टीममधून सर्वोत्कृष्ट आपण पावलांचा वापर करणारा खेळाडू कोण, तो रोहितला सातत्याने म्हणत असतो. कारण फ्रंटफूटला जाणं, बॅकफूटला येणं, बॉलची रेषा ओळखणं, मिनिटमध्ये खेळणं, या सगळ्या गोष्टी ॲज अ बॅटर त्याच्या माइंडमध्ये चालूच असतात आणि तेच सध्या केलं. याच्या अगोदर स्वीपर कव्हर आणि त्याच्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आता शफल झाले, ऑनसाईडला खेळायचं आहे. बॉल आता व्यवस्थित आला नाही. खरं तर या बॉलवरती सक्सेसफुल जर झाला असता तर चांगल्या धावाही मिळाल्या असत्या, पण याच्या अगोदरही खूप चांगल्या प्रकारे सक्सेसफुल त्याचे 2 स्ट्रोक राहिले. पण या फटक्यावरती नाराज आहे, कारण त्याच्या समोर बॉल होता, त्याला मागे खेळायचा होता. त्यांनी बघितलं की बॅकवर्ड स्क्वेअर लेग सेट आहे, तरी बॉल जर मिडल झाला तर बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल, म्हणून तो थोडासा नाराज पाहायला मिळाला बॉल बीट झाल्यानंतर. टर्न केला बॉल, या ठिकाणी बॉलरने टर्न केला, परंतु बॅट्समनने बॉलला टर्न करण्यात आला. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. हवाई यात्रेसाठी बॉलला पाठवलाय रोहितने. षटकार. ची धावसंख्या षटकाराच्या बरोबरीनं 42 या धावसंख्येवरती. काय आउटस्टँडिंग बॅटिंग सुरू आहे. इंडिव्हिज्युअल 40 या धावसंख्येवरती खेळतोय. 15 चेंडू त्याने फेस केलेत या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसामध्ये अर्धशतकीय खेळी नाही झाली आहे, परंतु या सध्याच्या मॅचमध्ये अर्धशतकीय खेळीच्या वाटेवरती आहे सध्या तरी फलंदाज रोहित मात्रे. काय बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत इंडिव्हिज्युअल 40 धावा बनल्यात. कमी गतीचा बॉल ऑनसाईडला, तोही पाठवण्यात आलाय. फिल्डर सेट होता, ती चर्चा आपण करत होतो, तरी त्याला रिझल्ट मिळालं गेलं. बॉल चला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. दुसऱ्या बॉलवरती दुसरा धक्का षटकार आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. तो पोहोचलाय 46 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती आणि त्याने टीमला पोहोचवलंय 48 या धावांवर. हा शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला त्याचा रिप्ले तुम्हाला बघायला मिळतोय, कारण चौफेर फटकेबाजी करत असताना तुम्ही बघितलं. याच्या अगोदरचे 2 तुम्ही फटके बघितले. एक फटका स्वीपर कव्हरला, तो बॅकफुटला जाताना पंच त्याने केला. दुसरा बॉल फ्रंटफुटला असताना त्याने स्वीप केला. तिसरा जो षटकार आला ना, अर्थातच एक डॉट बॉल वगळता, तो बॉल स्लो बॉलवरती त्याने पाठवला आणि त्याच्यानंतर लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न होता अजय मात्रेचा. त्या बॉलवरती सुद्धा प्रत्युत्तर मिळालं आणि त्या बॉलला त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं गेलं, जिथे षटकार आपल्याला पाहायला मिळाला.
पण 3 ओव्हर नंतर कंपल्सरी 12th मॅन पाणी घेऊन तुम्हाला जायचंच आहे, कारण अंपायर्स त्या ठिकाणून इशारा करतात, तुमची नजर त्या ठिकाणी पाहिजे. आम्ही वारंवार सांगतो की 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झालाच पाहिजे. त्याच्यामुळे आता कदाचित लेट जातील 12वे खेळाडू, तर आपल्याला वेळ लागेल. रोहितला पाणी हवं आहे, सो 12th मॅन हे दुडण्याचे जा. बॅटिंगचा विचार आपण करतोय सध्या तरी. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघितलं असेल की कशा पद्धतीने ते स्ट्रोक एक्झिक्यूट केले गेले. आउटस्टँडिंग बॅटिंग. कारण सुरुवातीपासून आपण जर बघितलं ना, तर अटॅक करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला. आणि कालच्या दिवसामध्ये या धावसंख्येपर्यंत एक खेळाडू पोहोचला होता, अर्थातच चिन्मय सागावचा खेळाडू, ज्याने दुसऱ्या मॅचमध्ये 37 बनवल्या, तिसऱ्या मॅचमध्ये 35 बनवल्या. या मॅचमध्ये तुम्ही सध्या तरी बघतायत इंडिव्हिज्युअल धावसंख्या 46 बनवल्यात. पण तो चिन्मयचा जर आपण विचार केला ना, तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 88 धावसंख्या बनवणारा तो पहिला फलंदाज राहिलाय ज्याने 80 आकडा क्रॉस केला. पण तो आकडा आता ब्रेक करण्याचा प्रयत्न असावा. आता गरजच होती संदेश मात्रेला मैदानाच्या आतमध्ये पाठवण्याची, पण तो संदेशवरती त्याने अटॅक केलाय. कारण संदेशच्या पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च केल्या अजयने, जिथे आला धावा 21. इथनं कमबॅक करावा लागेल, ही भागीदारी ड्रॉप करावी लागेल, कारण धावा जास्त वाढतायत. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साईडला पूल केलाय, टप्पा पडलाय, त्या ठिकाणी अतिरिक्त बाउन्स झाला. आणि या क्रीडांगणाची हीच ओळख आहे की अतिरिक्त चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतो. तेच पाहायला मिळालं. ऑन साईडला बॉल लॉंग ऑन बाहेर, हा चौकार. पेक्षा जास्त धावसंख्या जर या खेळपट्टीवरती बनतात ना, तर सेकंड इनिंगमध्ये तो प्रेशर जास्तच वाढत जातो. म्हणून आता या धावसंख्या कुठेतरी रोखायचे आहेत. टीम मोठी देसाईला टर्न करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल झाला. डीपमध्ये बॉल चला, ज्या फिल्डरच्या अगदी समोरून तो बॉल बाउन्स होताना बघितला, तोच फिल्डर त्या ठिकाणी होता. तिथनंही आपल्याला पाहायला मिळते सिंगल टीमची धावसंख्या 53. 4 धावसंख्येपासून फक्त दूर आहे अर्धशतकीय खेळी करण्यासाठी रोहित मात्रे. माहिती आहे की पराभूत नुकतेच आपण झालोय. या स्पर्धेमध्ये टिकाव आपला ठेवायचा आहे, तर इथनं बॅटिंग परफॉर्म चांगला करावा लागेल. सध्या तरी खूप चांगला खेळतोय आणि चांगल्या स्थितीमध्ये त्याने नेऊन ठेवलंय संघ हे दुटणेला. ओ द विकेट. मागे खेळतायत, व्यवस्थित बॅटवरती नाहीये, खेळायचं होतं फाईन लेगला, परंतु बॉल गेला पॉईंटला. या ठिकाणून आपण बघतोय तर हा बॉल डॉट. असेच डॉट बॉल जास्तीत जास्त येतील ना, तर आता इथनं ज्या धावसंख्या वाढतात त्या धावसंख्यांना स्टॉपर लावू शकतो संघ मोठी देसाई. परंतु आतापर्यंतच्या बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर दोनच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जे सलामीला गेले होते ते अजूनही डगआउटमध्ये नाही आहेत. म्हणजे एकही विकेट आतापर्यंत गमावला नाही आणि चांगल्या स्थितीमध्ये संघ हे दुटणे. धावा 53. समोर खेळतात मिस्टामिंग. कदाचित स्वप्न होतं अर्धशतक बनवण्याचं, ते स्वप्न आता ब्रेक होईल. संदेश मात्रांनी इथनं सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली गेली. हाताबद्दल निसटला होता बॉल, परंतु या ठिकाणाहून बघितले गेले तर कॅच कव्हरअप करत असताना 46 धावसंख्येचं वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबलं. रोहित मात्रेने फेस केले चेंडू 18 आणि 46 धावा इंडिव्हिज्युअल बनवत असताना तो मैदानाच्या बाहेर. सध्या तरी तुम्ही बघताय कशा पद्धतीने तो खेळला आणि तो मैदानाच्या आता बाहेर जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय संदेशला, ही सफलता मिळते. याच्या अगोदर तुम्ही बघितलं होतं अजयला, त्याला ती सफलता मिळवता आली नाही, सागरलाही ते जमलं नाही. परंतु इथनं संदेशने ती रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या खांद्यावरती घेतली. टीमचा विकेट टेकर बॉलर कधी गतीचा वापर करेल, कधी स्लो बॉल टाकेल याचा नेम नसतो. त्या संदेशने चांगला बॉल टाकला, त्याला लॉफ करण्याचा प्रयत्न, तिथे फलंदाज झाला बाद आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रशांत ऑफस्टंपच्या बाहेर होता, समोर खेळतात एक्स्ट्रा कव्हरला मनोज आहेत. बॉलला फील्ड केला गेला, डावकुऱ्या त्याने लगेचच फेकलं. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमचं धावपलक आता 54 या आकड्यावरती. या विकेटची नितांत गरज होती, कारण धावपलक वाढत होतं. त्या अनुमानाने विकेट जर आली तर धावसंख्येना स्टॉपर लागेल ही आपण चर्चा करत होतो आणि अखेरकार ती विकेट आली. 54 या धावसंख्येवरती सध्या तरी धावपलक पोहोचलं गेला आणि या ओव्हरमधला हा असेल शेवटचा बॉल. शेवटचा बॉल लॉफ करायचं होतं, परंतु मिस टायमिंग खरं तर मिस केला हा फटका. बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाही आहेत. अशा पद्धतीने ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. टीमची धावसंख्या 54, जिथे बॅटिंग करतोय संघ हे दुटणे.
वेलकम वेलकम अँड वेलकम. क्रिकेट या खेळावरती प्रेम असणारे व्यक्तिमत्व नेहमी क्रिकेट स्पर्धा कुठेही असो तरी त्यांची उपस्थिती जरूर आपल्याला पाहायला मिळते. अनेक साऱ्या अशा टॉर्नामेंट आहेत ज्या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून बाईक पुरस्कृत करण्यात आली. असे सर्वांचे लाडके लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध उद्योजक काशीनाथ शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत असताना वेलकम आम्ही तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. कल्याण डोंबिवली विभागाने बघितलेला एक असा चेहरा ज्या चेहऱ्याच्या मागे अनेक सारे मेहनत राहिली, अनेक सारे व्यक्तिमत्व ज्याने घडवलं आणि क्रिकेट प्रेमींवरती असणारं त्यांचं नेहमी प्रेम तुम्हाला पाहायला मिळालं. समुद्रासारखं अथांग ज्यांचं व्यक्तिमत्व जसा समुद्र असतो, भरतीचा माज नाही आणि ओटीची लाज नाही, तशा पद्धतीने आपण या नेतृत्वाला नेहमी शीतल बघितलं. असा दिलदार मनाचा रुबाबदार राजा काशीनाथ शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं सहर्ष स्वागत. फटाक्याने दादांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे, कारण नेतृत्व आणि कर्तृत्व शीतल असणारा हा व्यक्तिमत्व सध्या तरी मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. डेथ ओव्हर वरुणला बोलवलं गेलंय. अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न, बॅकअप द हँडने हा बॉल टाकण्यात आला. समजा हलकासा बाहेर निघत असताना जिथे आपल्याला पाहायला मिळाला प्रशांत ऑन द स्ट्राईक. 54 धावसंख्या, जिथे रोहित बाद झाला ना तिथे स्टॉप झाला आणि सध्या तरी या धावसंख्या वाढत नाहीयेत, परंतु वाढवण्याचं काम आता इथनं केलंय. प्रशांतच्या बॅटमधला हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल, बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार. झाली ऑन साइडला फुल टॉस बॉल कोणत्याही बॅट्समन समोर आला तर तो त्या दिशेने खेळत असतो. प्रशांत सेटच होता, रेडीच होता त्यासाठी. फुल टॉस बॉल त्याच्या समोर आला आणि त्यांनी बाउंड्री लाईनच्या त्याला बाहेर पाठवलं. पुन्हा एकदा अगेन स्विंग स्विंग केला. आता त्या ठिकाणी फिल्डरच नाही आहेत. आता टप्पा पडला की डिरेक्ट बॉल गेला पाहावं लागेल. यस, टप्पा पडला आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच सांगत असताना इट्स वेलकम टू बाउंड्री. नंतर कुठे तरी असं वाटलं की कमतरता होईल धावसंख्येची, परंतु ती कमतरता जाणू दिली नाही प्रशांतने. मिस्टामिंग झालाय बॉल हवेमध्ये, फिल्डर वळतात त्या ठिकाणी, आल्यात एक्झॅक्टली बॉल खाली आपल्याला पाहायला मिळाले आणि ॲक्युरेटली येत असताना इथनं फलंदाज होईल बाद. ही सफलता मिळत असताना वरुणला मैदानाच्या बाहेर प्रशांत. महाराष्ट्राची लोकपरंपरा लावणी आणि त्या लावणीवरती अनेक सारे विभागामध्ये तुम्ही अनेक सारे कलाकार पुढे येताना बघितले. खरं तर लावणी ही परंपरा बंद होत आली होती, परंतु त्या लावणीला आताही आपण अनुभवतोय. अनेक साऱ्या विभागामध्ये लावणी खरं तर केली जाते आणि ती लावणी डिजेमॅनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली. यावेळेला तुम्हाला पाहायला मिळाला दयालू बॉल ते मागे खेळतात. एक सिंगल तर जरूर कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावसंख्येसाठी सुद्धा परतले होते. या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे जात असताना 66 धावा. 66 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे या फर्स्ट इनिंगमधला, कारण 4 बॉलरवरती तुम्ही अटॅक बघितला. जरूर संदेशने त्या धावा थोड्याशा कमी केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये सुद्धा मोठे फटके आले. आता टर्न अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न, परंतु दयालू समोर हा बॉल पडल्यानंतर आधीच ऑप्शनच्या बाहेर निघत होता. माहिती होतं की हा बॉल वाईट जाईल, त्याच्यामुळे दयालू थांबला. पंचांकडे त्याने बघितलं, लगेचच आपण बघितलं तर पंचांनी घोषित करत असताना व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं टीमची धावसंख्या वाढते. टीमची धावसंख्या 67. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला खेळतात त्या ठिकाणी. एक सिंगल तर कंप्लीट झाले. दुसरीसाठी चान्स घेणार नाही, कारण माहिती आहे या स्पर्धेमध्ये आणि कल्याण डोंबिवली या नियमांमध्ये आधी विकेट त्याच्यानंतर टॉसचा विचार केला जातो. त्याच्यामुळेच या ठिकाणी दुसरीची चान्स घेतली नाही. अशा पद्धतीने पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या डावामध्ये खेळत असताना अर्थातच बॅटिंग करत असताना 46 धावसंख्या तुम्ही इंडिव्हिज्युअली बघितल्या आणि आत्तापर्यंतच्या खेळीमध्ये आपण बघितल्या धावसंख्या
68 आणि 69चं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे मोठी देसाई या टीमसमोर. सो आपण आधी अनाउन्समेंट केलं होतं की हेदूटने टीमला 2 धावसंख्येची पेनल्टी आहे. सो फर्स्ट ओव्हर जेव्हा संपेल तेव्हा आपण ती मोठी देसाईच्या टार्गेटमध्ये ॲड करू. अर्थातच पहिल्या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा होतील त्यामध्ये 2 आपण प्लस करून ती त्यांची पेनल्टी या ठिकाणी आपण इम्प्लिमेंट करू. नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी झालं होतं माजी सरपंच काटई तथा समाजसेवक, अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये ज्याने बाईक पुरस्कृत केल्या. 60पेक्षा जास्त 89 बाईक या ठिकाणी पुरस्कृत करणारा दानशूर दाता. आणि असं म्हटलंच जातं की ज्यांच्याकडे माणुसकी असते त्यांच्याकडे माणसांची कधीच कमी नसते आणि ज्यांच्याकडे दान धर्म असतो त्यांच्याकडे पैशाची कधीच कमी नसते. सुखद प्रवास, समाधान वाटावं असं एक नाव ते म्हणजेच काशीनाथ शेठ पाटील, आणि ते सध्या तरी मंचावरती उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला या स्पर्धेमध्ये देण्यात आलं. ते दानशूर दाते काशीनाथजी पाटील साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी मॅनेजमेंट कमिटी या सर्वांना विनंती करतोय की एक अशा व्यक्तीचा सन्मान या मंचावरती करण्यात यावा. आभालासारखी ज्यांची शीतलता, समुद्रासारखं अथांग ज्यांचं कार्य आणि समाजसेवेमध्ये कार्यरत नेहमी असताना एक पाऊल नेहमीच समाजासाठी असं हे ब्रीदवाक्य ज्यांचं राहिलं, असे सर्वांचे लाडके माजी सरपंच काटे तथा उद्योगपती काशीनाथजी पाटील यांचा सन्मान आपण करतोय. विनंती करेन विश्वास रसाळ आणि ऑल टीम यांना विनंती करतोय की दादांचा सन्मान तुम्ही या ठिकाणी करा. सचिन क्रिकेट क्लबचे सर्व मेंबर्स आणि विशाल रसाळ यांच्या उपस्थितीने आपण या ठिकाणी सन्मान एक सुंदर ट्रॉफी देऊन पहा या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. शक्ती बुद्धी एकत्रित येऊन खरं तर या सगळ्या गोष्टींचा मिलन होऊन एक सामाजिक कार्यकर्ता बनतो आणि या कार्याला नेहमी ते कार्यकुशल बनवण्यासाठी समाजसेवा या ब्रीदवाक्याने ज्याने पहिलं पाऊल समाजाच्या पुढे आणलं, मी जोरदार टाळ्याने स्वागत करू इच्छितो या दानशूर दात्याचं, ज्याने आत्तापर्यंत 79 बाईक संपूर्ण त्याच्या करिअरमध्ये ह्या खरं तर पुरस्कृत केलेल्या आहेत. अनेक साऱ्या संघांना, अनेक साऱ्या खरं तर मॅनेजमेंटला. सो आम्ही त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. या मॅचमध्ये 69 धावसंख्येचं टार्गेट आहे. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. ते टार्गेट कंप्लीट होईल की चेस होईल ऐकूयात आपण या भागामध्ये. प्रसिद्ध असणारा आवाज ज्याने याच क्रीडांगणावरती TDPL या स्पर्धेमध्ये आवाज दिला, रतनबुवा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सुद्धा आवाज त्यांचा तुम्हाला पाहायला मिळाला. एक उत्कृष्ट मृदंग म्हणे तसेच तेवढेच चांगले समालोचक आणि सिंगर करंजी काळसर यांच्या शुभावनीतून ऐकू हे खेळाचं दुसरं सत्र. इट्स सो टू यू. टीम जुनी डोंबिवली आणि टीम शिरडून दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आम्ही अनाउन्समेंट तुम्हाला करतोय. टीम जुनी डोंबिवली आणि टीम शिरडून. चेक चेक या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आजवर 89 बाईक ज्यांच्याद्वारे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये मालिकावीरच्या देण्यात आलेल्या तशा आदरणीय उद्योगपती काशीनाथजी पाटील साहेब यांच्या शुभेच्छा आपण टॉस करतोय आज आणि बर्थडे देखील आहे. डेब्यू करतोय पहिली मॅच. डोंबिवली आणि शिरडोन दोन्ही यंगस्टर कॅप्टन आहेत. शिरडोनचा कॉल असेल. इट इज अ कॉल अँड इट इज टेल म्हणजे टॉस जिंकलाय तो डोंबिवलीचा कॅप्टन. येस येस डेब्यू करतोय. मान्यवरांचा आभार. मी दादांना विनंती करेन की पुन्हा आपण आसनस्थ व्हा. प्रथमतः तुझं नाव मी जरूर विचारेन. प्रयाग पाटील. प्रयाग पाटील पहिली मॅच खेळतोस प्रयाग. हां तुझा बर्थडे देखील आहे. सो बर्थडे वाढदिवसाच्या तुला मनपूर्वक शुभेच्छा. मुद्दामून तुला पाठवलंय की चांगला खेळ मागच्या काही याच्यात केलेला आहेस त्यामुळे तुझी वर्णी लागली आहे. पहिलीच मॅच आहे. येस काय म्हणशील तुषारदादा पाटील आणि या संघामध्ये आज गिरिजा माता डोंबिवली तुझ्या गावच्या संघामध्ये
खेळण्याची संधी तुला मिळाली आहे, त्याबद्दल काय म्हणशील? खूप चांगलं वाटतं. अजून आमच्या यंगस्टरला चान्स द्यायला पाहिजे. स्टँड द्यायला पाहिजे म्हणजे तुला दिलेलीच आहे ऑलरेडी. डिसिजन काय फक्त कारण मॅचला सुरुवात झाली आहे. फिल्डिंग तुम्ही करणार आहात. द्रोणमुलीने टॉस जिंकलाय. शेड्यूल्स अगेन्स्ट ते करतील फिल्डिंग. प्रयागचा बर्थडे, प्रयागला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि वयात आपण हेदुटनेच्या अगेन्स्ट खेळत असताना मोठी देसाई या मॅचकडे. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू. थांबा. सचिन क्रिकेट क्लब निळीचे आयोजित निळीच्या चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच बिटवीन गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना अन्वी 11 जयनुमान मोठे देसाई. 68 बनलेले आहेत. 69 बनवायचे आहेत त्या मोठे देसाईला. आणि मयूर देवकरच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला सुरुवातीलाच पाहायला मिळाले. आणि याच फॉर्म मध्ये सध्या तरी तो पाहायला मिळतो. मला आताही आठवतोय उंबारली चषकामध्ये बालकावच्या अगेन्स्ट त्याने चेस करत असताना लगावलेलं ठोकलेलं अर्धशतक. मॅन इन फॉर्म. ही विकेट फार इम्पॉर्टंट असेल. आणि बंटीच्या अगेन्स्ट सध्या तरी 2 षटकार जे आलेत त्याने दाखवून दिला त्याचा फॉर्म आणि सांगून देतोय की या धावा जर मी उभा असलो तर भागात नसतील. ऑनसाइडला दोन्ही फिल्डर आता सेट करण्यात आले. डीप मिड विकेट सोबत लॉंगॉनला सेट केलंय. स्क्वेअर लेग आणि फाईन लेग आतमध्ये. शॉर्ट थर्ड सोबत आपण पॉइंटला फिल्डर पाहतोय. शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. ऑफ साईडला 5 फिल्डर आतमध्ये. 2 षटकार आलेत. ओव्हर द विकेटने कोळेगावेंकडून पुन्हा बंटी कमबॅक करावं लागेल. इरादे स्पष्ट आहेत मयूर देवकरचे. स्टेप आउट. फुल टॉस होता जरूर. स्टेप आउट झाल्यानंतर फुल टॉस आला होता. नाराज आहे थोडासा मयूर कारण बॅटवरती व्यवस्थित बॉल आला नाही. लॉंगॉनला दयाळू थ्रो करेल. 1 धाव आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 13 या आकड्यावरती. जितेश पाटील आणि मयूर देवकर 2 सिनियर प्लेयर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात मोठी देसाईचे. 69चा चेस पहिल्या 3 बॉलमध्ये स्टार्ट भेटलेला आहे. 13 धावा झालेल्या आहेत. खेचून मारण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला लागला. बंटी धावतो मिडॉन कडे मात्र 1 धाव. जितेशचा थोडासा षटक पहिलं. 2 बॉल बाकी आहेत P1 मधले. खेचून मारायचा होता बॉल हवेत आणि विकेट किपरचा मागे आता आलाय. लॉंग स्टॉपला चौकार. आउटसाइड एज होती. विकेट किपरला चान्स नव्हते. अटेम्प्ट तर केलं होतं योगेशने पण त्याच्या वरतून बॉल आलेल्या 4 धावा. जीवनदान देखील मयूरला आणि 4 धावांसोबत जयनुमान. अन्वी 11 मोठी देसाईचा धावफलक 18 वरती. शेवटचा बॉल. लॉफ्ट केलाय. देवकरने आणखी एक दणका दिलाय. सीमारेषेचा बार. 3रा षटकार पहिल्या षटकामधला. आणि या 3 षटकारांसोबत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मयूरने बनवल्या, जितेशने बनवल्या. अन्वी 11 जयनुमान मोठी देसाईसाठी त्या पहिल्या षटकामध्ये 24 फॉर नन आफ्टर फर्स्ट ओव्हर. पण असं एक व्यक्तिमत्वाने आजवर 89 बाईक स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. कल्याण डोंबिवली क्रिकेट पुरतं नाही, ठाणे असो रायगड असो दोन्ही जिल्ह्यातील नामांकित स्पर्धांमध्ये आजवर दादांद्वारे 89 मालिकावीरच्या बाईक स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. आणि प्रत्येकी स्पर्धेमध्ये काही ना काही योगदान जरूर राहिलेलं आजवर. उद्योगपती आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब यांची उपस्थिती आणि या स्पर्धेमध्ये देखील प्रथम क्रमांक त्यांच्या सौजन्याने. 24 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला. आणि ISPL सीझन 3 चा ब्ल्यू तिकीट होल्डर ऑन बॉलिंग मार्क हर्षद भंडारी. 24 झाल्या होत्या +2 पॅनल्टी. 26 धावा झालेल्या जयनुमान मोठी देसाईचा. पहिला बॉल. सेकंड पॉवर प्ले. वेग जरूर. लाईन खराब. लेग स्टंपला बॉल हुक करण्यात आलाय. बॉल मात्र निघालाय डीप फाईन लेगला. 4 धावा.
आहे. हे असे काही स्लोगन आपल्याला पाहायला मिळतात. इंस्टाग्रामवरती ट्रेंड देखील आहे. थोड्या वेळात असं नको आपल्याला ऐकायला यायला, किरीस का गाणं सुनेगा. चौकार आला, 30 धावा धावफलकावरती आहेत. लाईन खराब. वेगासोबत जर तुमच्याकडे अॅक्युरेसी असेल, अचूकता असेल, तर जरूर तुम्ही फलंदाजांना डॉमिनेट कराल. लॉफ्ट केलाय, समोर टाकला होता, बराच वेळ बॉल हवेत आहे. लॉंग ऑन जज करतायत दळू. आतमध्ये बॉल आणि हातातून सुटलाय. सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय. अनवी 11 झोन मोठी देसाईने ऑलरेडी स्टार्ट तर त्यांना भेटलेलं आहे. जबरदस्त अटॅक केलाय आणि आज हे घडलेलं आहे. सोनारपाडाचा आर्यन असेल, 3 कॅचेस त्याच्याकडून ड्रॉप झाल्या, एक चौकारी त्याच्याकडून गेला. जो चपळ क्षेत्ररक्षक आहे, आज हे दळूकडून घडतंय. आणि दरम्यान आदरणीय उद्योगपती नांदिवलीचे दीपक दादा प्रतिष्ठान या नावाने बऱ्याच वेळेला आपल्याला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जे संघ पाहायला मिळाले असे नामवंत पुरस्कर्ते महेंद्र दादा म्हात्रे यांचं आगमन. सुस्वागतम. हर्षद, ओ इथे फटका आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून बॉल डीप मध्ये चालला. इनफिल्डचा फिल्डर पोहोचतोय, थ्रो करेल अविनाश. धावा एका धावेने. ओव्हर थ्रो झाला होता. बॅकिंगला फिल्डर आहेत. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. जरी ते एदुटणीने आता बनवले असल्या 68 69ला सध्या तरी ते डिफेंड करतात. स्टार्ट भेटलाय तो मोठी देसाईला आणि या क्षणाला हर्षदकडून एकच अपेक्षा एदुटणीचे प्रेक्षक आणि सध्या तरी खेळणारे खेळाडू करत असतील की त्याने एक ब्रेक थ्रू मिळवून द्यावा. जर तो ब्रेक थ्रू आला नाही तर मयूर आणि जितेश ज्या वेगाने धावसंख्या बनवत आहेत, या धावा मोठ्या नसतील त्यांच्यासाठी. समोर टाकलाय, खराब लाईन. ओव्हर पिच भेटलाय आणि बॉल थेट लॉंग ऑनचा बाहेर. जितेशने पाठवलाय. षटकार. षटकार दाळूला जास्त टोचणार असेल. कॅच ड्रॉप झाली होती. षटकार त्याच जितेशच्या बॅटमधून आलाय. षटकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 38 विदाउट लॉस. 2 बॉल आणि बाकी पॉवर प्ले मधले. शॉर्ट बॉल पुन्हा समोर हॅमर केलाय. वाह वाह जितेश, जबरदस्त. आणखी एक फटका, लागोपाठचा दुसरा षटकार. जबरदस्त फटका आला ऑन दी राईट. स्ट्रेट बॅटने हा षटकार. दोन्ही षटकार तसेच आपण बघितले. एक कॅच ड्रॉप झाली आहे. त्यानंतर आतापर्यंत 2 षटकार जितेशच्या बॅटमधून आलेत आणि पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलंय त्यांनी. एक बॉल बाकी आहे. 44 धावा बनलेल्या आहेत. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. लेक्समला बॉल ग्लान्स केला. इथे नाही थांबणार बॉल. या क्रीडांगणाचा आउटफील्ड फार फास्ट आहे. डीप फाईन लेगला आला. आणखी एक चौकार. महागडं षटक हे देखील राहिलं, ज्यामध्ये आल्या 22 धावा. ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपला. 69ला चेस करत असताना अनवी 11 प्रवीणजी देवकर यांनी पुरस्कृत केलेल्या जवान मोठी देसाईच्या दोन्ही ओपनर्सने बनवल्यात त्या 48 48 फॉर नन. थँक्यू. बॅटिंग तशीच झालेली आहे. कितीही समोर येऊ द्या, बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. हर्षदने जरूर एक वेळेला चान्स क्रिएट केली होती, तिथून मॅच पलटू शकत होते, पण दळूकडून झालेली चूक. जितेशने त्याचा वचपा काढला. जे षटकार आलेलेत 2, त्यानंतर चौकार आला. अविनाश आता आला 3rd ओव्हरमध्ये. चांगला बॉल होता. ऑफस्टम्पचा बाहेरचा वेगाने टाकल्याबरोबर तो विकेट कीपरकडे गेला. 21 रनचा विचार केला तर बॉल अजूनही बाकी आहेत. 17 आणि 17 बॉलमध्ये धावा पाहिजेत 20. स्टार्ट भेटलेला आहे. 10 विकेट हातात आहेत आणि त्यामुळे आता जे काही करायचं ते एदुटणीचा बॉलर्सला करायचंय या मॅच मध्ये येण्यासाठी. खोलात बॉल जरूर एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करण्यात आला. डीप मध्ये फिल्डर आपण पाहतोय थ्रो करतील. 1 धाव सहजरित्या आली आहे.
आणि या सिंगल सोबत धावसंख्या जाऊन पोहोचली 49 वरती. बॉल आणि बाकी आहेत ते 17 आणि 16 बॉल. 16 बॉलचा खेळ बाकी. लेग स्टंप खराब लाईन वन्स अगेन आणि बॉल थेट लॉंग लेगचा बाहेर पाठवलाय. 6 धावा. लाईन बरकटली आणि आता मार पडलाय. प्रत्येक ओव्हर मध्ये बॉलर्स वरती आक्रमण केलंय. या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 55 आकड्यावरती. आणि आता पाहिजेत त्या फक्त 14. खेचून मारला मिस टायमिंग शॉर्ट स्क्वेअर लेग ऍक्शन मध्ये रोहित म्हात्रे. आणि इथे मात्र येते ती पहिली विकेट. अन्वी 11 हनुमान मोठी देसाईला पहिला धक्का. जितेश पाटील बाद. पहिल्या ब्रेक थ्रू साठी फार थांबावं लागलं. ही कॅच जाणे पकडली. जबरदस्त बॅटिंग रोहितने पहिल्या डावामध्ये केली. मात्र त्याला उत्तर देत असताना मयूर जितेश दोघांनी जी सुरुवात केली त्या सुरुवातीने आतापर्यंत 55 एक विकेट आली आहे. वरुण लो फुल टॉस हवेत खेळलाय. कव्हर्स दरम्यान एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय हर्षद. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते. थ्रो चांगला आल्या डीप मधून. आणि या सिंगलने धावसंख्या आपण सध्या पाहतोय ती 56. बॉल बाकी 13 धावा पाहिजेत त्या देखील 13. गावदेवी हेदुटने अच्या अगेन्स्ट खेळत असताना अन्वी 11 हनुमान मोठी देसाई. असं नाही की धावा बनल्या नव्हत्या. 68 बनवल्या होत्या. पॉवर प्ले मध्ये 48 गेल्या. आणि तिथून जो प्लॅटफॉर्म भेटलाय मोठी देसाईला त्यापुढे आता सध्या तरी डावाला नेत आहेत. एज ह्या पॉईंटचा फिल्डर आहे मात्र तो थ्रो करेल. एक धाव सहजरित्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. हे षटक मात्र राहिलं ते अवघ्या 9 धावांचं जिथे अविनाशकडून एक विकेट देखील आपण बघितली. कमबॅक जरूर झालाय पण उर्वरित आपण 12 बॉलचा खेळ बघितला तर फक्त पाहिजेत त्या 12 धावा अन्वी 11 हनुमान मोठी देसाईला. क्रिकेटचं इतक्या मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. मागच्याच क्रीडांगणावरती खेळून नुकताच हेदुटणे संघ आलाय. यानंतर मोठे देसाई इथून खेळून तिकडे जाणार आहे. सागाव जो फायनलला पोहोचलाय तो देखील तिकडेच होता. म्हणजे मागे गेसरच्या मैदानावरती बरेचसे संघ जे या स्पर्धेमध्ये खेळतात ते देखील खेळत आहेत. शेड्यूल थोडंसं ऍडजस्ट करावं लागतं आमच्या आयोजकांना देखील. त्यामुळे 12 बॉल 12 धावांची गरज आहे. कमबॅक अविनाशने जरूर केलाय. हे जे षटक आहे ते आपल्याला बरंच काही सांगून देणार असेल. ज्यामध्ये आलाय नचिकेत भंडारी. कव्हर्स लेग फिल्डर डीप लॉंग ऑफ डीप ऑन साइडला 3 एक्स्ट्रा कव्हर पॉइंट्स थर्ड मॅन आणि फाईन लेग आतमध्ये. 12 बॉल 12 धावा. पडलाय बॉल फार बाहेर निघाला विथ द अँगल. चांगला आउटकटर टाकलाय तो नचिकेतने. आता विकेटही तुम्हाला मिळवायचं डॉट बॉलही तुम्हाला टाकायचे तरच या मॅच मध्ये. मागचं षटक जरूर इकॉनॉमिकल राहिलं पण त्या अगोदरची 2 षटकं ज्यामध्ये 24ची सरासरी आपण बघितली 48 धावा आल्या होत्या. ऑन साइडला खेचून मारला बॉल डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर जरूर आहेत हर्षद. पहिल्या बाउन्स वरती थ्रो केला जाईल. एकच धाव. सिंगलने धावसंख्या आपण सध्या पाहतोय ती 58. बॉल बाकी 10 बॉल 11 धावा. स्टार्ट भेटलाय आणि त्यामुळे सध्या तरी मॅचचं मोमेंटम मोठी देसाईकडे. पण क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि त्या वेळ बदलवण्यासाठी तुम्हाला चांगला खेळच करावा लागतो. नचिकेत ड्राईव्ह करायचा होता. लाईन मिस. पडलाय बॉल बाहेर वळतोय. डॉट आलाय. हे जे डॉट बॉल आहेत ते टोचणारे असतील
आणि नचिकेतला तेच करायचं. जितके डॉट बॉल येतील तितके वेगाने ते या मॅच मध्ये येतील. जितेशच्या विकेट नंतर डाव थोडासा शांत झाला. जितेश आणि मयूरची जी पार्टनरशिप होती त्या पार्टनरशिपने फार जवळ आणून ठेवलं मोठी देसाईला. 58 धावा, 9 बॉल 11ची गरज आहे. ऑन साइडला पिक केलाय, लॉफ्ट केलं बॉलला आणि काऊ कॉर्नरला बॉल सीमारेषेचा बार. काय टायमिंग आहे वरुणचं. धावा 6, षटकार. पुढच्या दोन्ही संघांना विनंती, आपण बॅटिंग करणारी टीम पॅव्हलियनच्या दिशेने जाऊन थांबा. मॅचला लगेच सुरुवात होईल. प्लीज वॉर्मअप वगैरे करून घ्या आताच. वेळ नाही आज आयोजकांकडे. 8 बॉल 5. वन्स अगेन मॅच फिनिश करणारा वरुण पाटीलचा फटका. छोटा पॅकेट बडा धमाका. 2 षटकार. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम अन्वी 11 प्रवीणजी देवकर अँड जहनुमान मोठी देसाई. धावा जरूर बनला, मात्र गोलंदाजांना मार पडला आणि हेदुटणे संघ या सेकंड इनिंग मध्ये दिसलाच नाही. अविनाश एक षटक जे कमबॅक करणारं राहिलं म्हणजे त्यामध्ये जरूर आपण बघितलं कमबॅक करत असताना, पण सुरुवातीला धावा बनल्या होत्या त्यामुळे प्लॅटफॉर्म बनला, ट्रॅक बनला होता आणि ट्रॅक वरती मयूर आणि वरुणने या मॅचला फिनिश करून दाखवलं. लागोपाठचे 2 षटकार. 69 ला